मला माहितीच असेल मी इडली कधी केली होती आणि त्याचं भांडं इथंच आहे. आणखी मी धुवून वगैरे ठेवले. मला वर ठेवायचंय ते. खूप दिवस झाले ठेवलं नाही. कंटाळा करत होते. आता ठेवते. आणि एवढे आता कसरत करून ठेवावं लागणार आहे. पहिलं हे ठेवते. याच्यामध्ये ना रांगोळी आहे. आता मला त्याचा उपयोग होत नाही म्हणून मी ठेवून देणार आहे, कारण उगाच पसारा नको घरामध्ये. ते भांडं कुठं ठेवू? आहे का? हाय हाय, जागा आहे. पसारा बघा आमचा मस्तपैकी सजवून ठेवला आहे आम्ही. तर मी सगळं किचन वगैरे साफ करून घेते. आधी भांडे वगैरे झाले होते माझे घासून, पण काय झालंय माझे भैयाजी आले होते, म्हणजे यांचे भाऊ. तर त्यांच्यासोबत थोडेसे फ्रेंड्स पण होते. तर मी काय केलं होतं, त्यांना पोहे वगैरे केले होते आणि चहा नाश्ता केला होता. तर भांडे वगैरे झाले होते, बट ते आल्यामुळे मग परत थोडेसे भांडे पडलेत आणि ते पण सगळं मग भांडे ठेवलेत मी घासायचे, बट किचन साफ करून घेते. त्यानंतर मग भांडे वगैरे मी थोड्या वेळाने घासेल, म्हणजे आपलं संध्याकाळचं जेव्हा चहा होईल ना तेव्हा घेईन घासून भांडे. आता नको, मला आता कंटाळा आलेला आहे. कारण आणि मला आणखी हेअर वॉश पण करायचं ते याच्यासाठी की श्रुतीचा बर्थडे आहे. श्रुती तुम्हाला बहुतेकदा मी मिनी ब्लॉग मध्ये माझ्या दाखवलेली आहे आणि तिचा आज बर्थडे आहे. सो आमचा काहीतरी प्लॅन आहे बाहेर जायचा, म्हणून मग मला बाहेर तुम्ही असं हेअर वॉश न केल्याशिवाय तर जाऊ शकत नाही, म्हणून मला हेअर वॉश करायचं आहे. फर्स्ट असा संडे असेल की जेव्हा मी बाहेर नाही जाते, नाहीतर मी बाहेर गेल्याशिवाय राहत नाही. माझं फर्स्ट संडे, ते पण भैयाजी येणार होते म्हणून मी थांबलेली आहे. नाहीतर कधीच त्यांच्या पुढे तांडव केला असतं की जायचंच बाहेर. मला काहीच माहित नसतं, मला जायचंच असतं बाहेर कुठेतरी संडेला फिरायला. आता तुमच्या मनात असा प्रश्न आला असेल की मी कायमच फिरत असते, बट संडेला असं असतं ना स्पेशल कुठेतरी फिरणं, तसं मला पाहिजे नसतं. बाकी तुम्हाला वाटतंय का माझ्या स्किनमध्ये काही चेंजेस? म्हणजे आता मी 4-5च दिवस झालेले आहेत. मी डर्माकोचं व्हिटॅमिन सी सिरम लावते, बट आणखी बघूया आपण काही चेंजेस होतात का. आणि जर झाले ना बाय चान्स, तर मी हाच सिरम रेग्युलर ठेवणार आहे. कपडे लावले होते मी मशीनला सकाळी, ते काढून घेते आता. झाले पूर्ण. आणि बऱ्याच जण मला बोलत असतात की डीप क्लिनिंग सांग मला याची, तर मीच आणखी केलेली नाहीये. आणि जर काही झालं तर माझेच हाल होतील कपडे धुताना, म्हणून मी आणखी रिस्क घ्यायना. मलाच आधी बघावं लागेल. त्याच्यात याच्यासोबत जे बुक भेटतं ना त्याच्यामध्ये मी बघेल की डीप क्लिनिंग कशी करतात, मग मी तसं करेल आणि तुम्हालाही दाखवेल. आणि बरेच जण मला विचारत असतात की तुझी वॉशिंग मशीन कोणत्या कंपनीची आहे. तर मी IFBची माझी वॉशिंग मशीन आहे आणि प्राइस रेंज त्याची काहीतरी 25,000 ते 27,000 मध्ये होती ती काहीतरी. म्हणजे मी इथे घरी यायच्या आधी मला घेतलेली आहे त्यांनी माझ्यासाठी स्पेशली. त्यांना माहित होतं, कारण मी तिकडे काहीच काम करत नव्हते आणि खूपच जास्त लाड झाले हे मला वाटतंय असं, बट ठीक आहे. आणि आमचे पप्पा बघा रोलूसाठी काय 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 उद्योग करतात, म्हणजे नाही का, त्यांना झोपायसाठी वगैरे हे भाजीपाल्याचं कॅरेट आहे आणि त्यांच्यामध्ये त्यांना छान बिछाना वगैरे टाकलाय रोलूला झोपायसाठी. पण रोलू तिकडे झोपला असं कुठे बाथरूम मध्ये, का तर त्याला खूप गरम होत असतं. आणि हे माझे सगळे जे पार्सल आले होते त्याचे बॉक्स मी असेच ठेवलेत, आणखी ते फेकून नाही दिलेत. इतक्यात खूप आळशी झाले मला तरी असं वाटतंय, कारण मी साधा पसारा पण उचलत नाहीये. तर कसरत सुरू झालेली आहे माझी. आता मला एवढे कपडे टाकायचे वाळायला आणि मला दोऱ्या पुरतील का चिमटे. आणि आता कमी आहे ती रोलूची, तो पण येईलच आता, कारण त्याला बिलकुल राहत नाही मला भेटल्याशिवाय इथे. आणि काय करतो, इथे एवढीशी जागा आहे, इतकी छोटी जागा आहे, तुम्हाला याआधी मी दाखवलेली आहे, आणि तिथे पण त्याला यायचं असतं. मग मला माझ्याकडनं त्याला पाय वगैरे लागलं तर मग संपला विषय. तो तरी पडन नाही तर मी तरी पडन, त्याला पडल्यावर काही फरक नाही पडणार, त्याच्या उड्या मारणं चालूच असतात. पण माझं काय, मला किती लागेल असं. एका ताईने मला सांगितलं पण होतं की तू काय कर, रॅक घे याची कपडे सुकवायची, काय असेल स्टँड म्हणतात का रॅक म्हणतात, आय डोंट नो, बट ते घे बोलली होती. पण असं आहे की कुठे ठेवू असा प्रश्न पडलेला आहे मला तो. कारण गॅलरीमध्ये ऑलरेडी मशीन आहे. आमचे जे 4 कॅट्स आहेत त्यांचे लिटर ठेवावं लागतात. त्यानंतर मग भांडे वगैरे धुतले ना मी, तर मी ते गॅलरीमध्येच आणून ठेवत असते जाळी, म्हणून मला ठेवायला जागा नाही. आणि घरामध्ये ते बरं दिसत नाही आपण कपडे वाळत टाकणं, म्हणजे तो स्टँड घरामध्ये ठेवणं, आणि म्हणून थोडासा प्रॉब्लेम होते. म्हणून मी इतके दिवस ते टाळते. बट मला असं वाटतं हे पडण्यापेक्षा तर बरंच असेल ते घरामध्ये ठेवलेलं, म्हणून मी घ्यायचं ते पण ट्राय करेल. त्यांना बोलते एकदा, बघू काय बोलतात ते. तुम्हाला सांगते
खूप दिवसांनी गॅलरी धुण्याचा मुहूर्त लागलेला आहे. म्हणजे इथे कसं कॅट लिटर विट असते ना, म्हणून मला ते क्लीन ठेवायची म्हणजे नाही का नीडच आहे ती. कारण लिटर वगैरे असते आणि मग जास्त दिवस नाही असं आपण खराब ठेवू शकत ते. तुम्हाला माहितीच आमच्या 4 मांजरी आहेत, त्यात एक रोलू बोका आहे. खूप खराब झाली होती खरंच गॅलरी. झाडू मारून ना, म्हणजे मी आज नव्हते धुणार, बट झाडू मारल्यावर पण मला काही फ्रेश नव्हतं वाटत, म्हणून आज धुवूनच घ्यावा. आणि याने फक्त आपलं डिटर्जंट पावडर टाकून पाण्याने एकदम छान निघून जाते ते. एवढं काही बाकीचं करायची गरज नाही त्याला. थोडं असं फक्त घासून घेतलं ना, आणि हा प्लास्टिकचा सगळ्यांकडेच असतो, त्याने तर खूप छान निघून जातं. आणि मी बाथरूम पण कधी याने घासते आणि कधी आपलं नॉर्मल कपडे धुण्याचा ब्रश असतो ना, तशा टाईपच्या ब्रशने घासत असते. पटकन असं धुवून घेणार आहे मी आता. बस ऑल डन. कारण रोलू आला ना की डायरेक्ट इथे लोळायला लागन. कारण बाथरूमचा दरवाजा चुकून उकून आमचं उघडं राहिला ना की डायरेक्ट तिथं लोळतो जाऊन. मग फटके खातो माझी, बाकी काय होणार नाही त्याचे. त्याला आणखी कळलेलं नाही, झोपलाय तो जेवून. मस्त कॅट फूड खाल्लंय, धिंगाणा केलाय, फटके खाल्ले आणि झोपलेला आहे आता. आणि त्याचा असं आहे की माझे फटके खाल्ल्याशिवाय त्याचा दिवसच जात नाही, कारण वैतागच तेवढा देतो. इतका कसा येडा आहे काय माहित. आणि मलाच असा का भेटलाय. कारण माझ्या फ्रेंड्सकडे पण कॅट्स आहेत, त्यांच्या मांजरी काहीच नाही बरं का. म्हणजे एकदा पर्शियनचं आपल्या ओळखच कशी असते की खूप लेझी असतात, आळशी असतात, एका जागेत बसून राहतात. आणि हा इथे पप्पांनी बोरं आणलेले आहेत, जे की माझे खूप जास्त फेवरेट आहेत. मस्त आता वॉश करणार आहे याला आणि एकटीच खाणार आहे, एवढे कोणालाच ठेवणार नाही आहे, कारण मला खूप जास्त आवडतात हे. पाहू शकता तुम्ही किती भारी दिसतं. त्यात तुम्हाला पण खायचं मन झालंय का नक्की सांगा मला. काम झालंय आणि वातावरण खूप छान झालंय, तुम्हाला दाखवते मी. खूप सुंदर वाटतंय. खिडकी कोणी चालू ठेवली यार, ही आमचे कॅट्स याच्यामधून जातात बाहेर, म्हणून मला हे उघडून नाही ठेवतायत, कोणीतरी ठेवली असेल. आणि बघू शकता तुम्ही खूप सुंदर वातावरण झालंय, तुम्हाला जवळून दाखवते. छान वाटतंय ना. ह्याने काय केलं माहिती का, आता बाथरूम मध्ये गेला आणि हे बघू शकता तुम्ही हातबीत सगळे ओले झालेले आहेत. काय गरज होती का बाथरूम मध्ये जायची रोलू? बाथरूम मध्ये जातो आणि पाणी बघितलं ना डायरेक्ट लोळायला लागतो, इतका पागल आहे. म्हणून याला थोडासा फटका दिलाय मी आता. आणि आता रुसून बसन माझ्यावर बरं का. गुरगुर करतोय. चिडतोय तो, चिडतोय, चिडकाय माझा रुरुडा. डान्स करून दाखव, चल सर्वांना डान्स करून दाखव. चल झाले लाड. जास्त लाड केले ना लय लाडात येतो, मग जास्त उद्योग करतो. बघा बघा आता झोप ना इथं. आता राग आलेला, आता तर फुल राग आलेला आहे. आता शेट फुल रागात आहेत. आता थोड्या वेळ खाणार नाही, पिणार नाही, काहीच नाही. आता फुल राग आलेला आहे. आता माझ्याकडे तोंड पण नाही करणार बघा, तिकडे तोंड केलेलं आहे. मी पण नाही बोलणार. जा नको बोलू, पण थोड्या वेळाने येशील परत माझ्याकडे खाऊ खायला. बघा ना शेपूड बिपूड दाखवते, तिकडे तोंड गेलेलं आहे आणि बोलत पण नाही माझ्यासोबत. हा नको बोलू, जा जा, नको बोलू, पण फुल भांडणं होत असतात आमच्या दोघांचे. आमच्या नवरा बायकोंचे होत नाही एवढे, आमच्या दोघांचे भांडणं होत असतात. 36चा आकडा आहे आमचा. ओरडलं ना त्याला सगळं समजतं, लगेच लगेच राग येतो, लगेच राग येतो. बघा 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 कसा फटका देतो, कस का फटका, का फटका दिला तुम्हाला, का दिला?